Student, during third topic of biology, inheritance and variation, we have studied about the structure of chromosome, and we know chromosome is made up of DNA and histone protein. Now, next topic is molecular basis of inheritance, and in this topic we will study about the discovery of DNA packaging, then DNA replication, protein synthesis, then regulation of gene expression, then operant concept. Next point is genomics, human genomic project, and DNA fingerprinting. So these are main points of this topic. पहिला पॉइंट आहे discovery of DNA. In 1869, Friedrich Miescher began working with white blood cells, which are the major component of pus from infections. तर ज्या ठिकाणी इन्फेक्शन होतं ह्युमन बिईंगला, त्या ठिकाणी WBCs ॲक्युम्युलेट होतात, जमा होतात, त्या ठिकाणचे पॅथोजन किल करण्यासाठी. कारण का WBCचं फंक्शन आहे टू किल द पॅथोजन. मग फ्रेडरिच मिशर या शास्त्रज्ञांनी काय केलं की ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणचे पस कलेक्ट केला. ही कलेक्टेड अ लॉट ऑफ पस फ्रॉम बँडेजेस ॲट द लोकल हॉस्पिटल. लोकल हॉस्पिटलमधून ते बँडेजेस कलेक्ट केले आणि त्याच्यातला पस जो आहे तो कलेक्ट केला. ही यूज्ड अ सॉल्ट सोल्युशन टू वॉश द पस ऑफ द बँडेजेस. मग त्या बँडेजेसमध्ये पस जो होता तो सॉल्ट सोल्युशननी वॉश करून घेतला. व्हेन ही ॲडेड अ वीक अल्कलाइन सोल्युशन टू द सेल्स लाइज्ड. ज्यावेळेला वीक अल्कलाइन सोल्युशन त्याच्यामध्ये टाकलं त्यावेळेला सेल्स काय झाल्या, लाइज्ड झाल्या, म्हणजे फुटल्या. न्यूक्लियाय प्रेसिपिटेड आउट ऑफ द सोल्युशन. आणि त्याच्यात न्यूक्लियस किंवा अनेक वचन काय झालं, न्यूक्लियाय आर प्रेसिपिटेड out. From the cell nuclei, he isolated a unique chemical substance to which called nuclei. आता त्या न्यूक्लियाय ज्या होत्या त्याच्यातून त्याने केमिकल आयसोलेट केलं, वेगळं केलं, सेपरेट केलं आणि त्याला नाव दिलं न्यूक्लियाइन. केमिकली न्यूक्लियाइन हॅज हाय फॉस्फरस कंटेंट. आणि केमिकल कंपोजिशन काय आहे हे ज्यावेळेला स्टडी केलं त्यावेळेला त्याच्यामध्ये फॉस्फरस कंटेंट जास्त असल्याचं आढळलं. मोरओव्हर इट शोज ॲसिडिक प्रॉपर्टीज. आणि अल्टमॅन या शास्त्रज्ञाने सिद्ध केलं की त्याच्यामध्ये त्या केमिकलमध्ये ॲसिडिक प्रॉपर्टी जास्त आहे. हेन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. आणि म्हणून त्याला नाव दिलं न्यूक्लिक ॲसिड. There are two kinds of nucleic acid. First is DNA, means deoxyribonucleic acid, and RNA means ribonucleic acid. तर हे फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. कधी कधी याच्यावरही प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ DNA or what is full form of RNA. So full form of DNA is deoxyribonucleic acid and RNA means ribonucleic acid. तर दुसरा पॉइंट जो आहे तो जेनेटिक मटेरियल इज अ DNA. DNA हे जे जेनेटिक मटेरियल आहे याचं संशोधन अनेक शास्त्रज्ञांनी केलं आणि त्यांच्या संशोधनातून सिद्ध झालं की DNAच जेनेटिक मटेरियल आहे. मग यावर कोणी कोणी संशोधन केलं त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये पाहूया. इनिशियली इट वॉज अज्युम्ड दॅट proteins caused the variations and transfer of characters observed within the species. पाठीमागच्या टॉपिक मध्ये पाहिलं की मँगो प्लांट प्रोड्यूस मँगो प्लांट और हिबिस्कस प्लांट प्रोड्यूस हिबिस्कस. हे जे कॅरेक्टर ट्रान्सफर झाले एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर पूर्वी काय म्हणायचे, प्रोटीनमुळे हे कॅरेक्टर ट्रान्सफर. मग प्रोटीन हे व्हेरिएशन आणि ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरसाठी जबाबदार आहे असं म्हटलं जायचं. बट इन द पिरियड ऑफ 1928-1952
genetic researchers became convinced that DNA and not protein was the genetic material. 1928 ते 1952 मध्ये जेनेटिक्स वरती खूप मोठा स्टडी झाला आणि जेनेटिक रिसर्चर्सनी असं सिद्ध केलं की DNA हा ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल आहे आणि प्रोटीन नाही. By the early 19,000s, genetic researchers knew that genes control the inheritance of traits. That genes are located on chromosome. मग हे genes कुठे लोकेट असतात तर क्रोमोझोम. And that chemically chromosomes are mainly composed of DNA and protein. मग हा क्रोमोझोम DNA आणि प्रोटीननी तयार झालेला असतो. मग ते प्रोटीन कोणतं असते तर त्या ठिकाणी हिस्टोन प्रोटीन असते. मग हा जो DNA आहे याच्यातील स्मॉल सेगमेंटला काय म्हणतात जीन असं म्हणतात. अँड दिस स्मॉल सेगमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. मग तो कसा ट्रान्समिट करतो याच्याविषयी आपण या टॉपिकमध्ये डिटेल्स पाहणार आहोत. Let us study three important contributions that help to know the cause of transfer of genetic information from one generation to next generation. The first experiment is Griffith's experiment. Second experiment is a very McCarthy and McLeod's experiment. And third experiment is Hershey-Chas experiment. These three experiments are very important for the discovery of DNA as a genetic material. So let's see the first experiment, Griffith's experiment. आता या ग्रिफिथ एक्सपेरिमेंट वरती आपल्याला 3 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट अँड गिव्ह इट्स कन्क्लुजन. मग पहिला पॉइंट काय लिहायचा त्याच्यामध्ये तर इन 1928 फ्रेडरिक ग्रिफिथ परफॉर्म्ड अन एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. काय बॅक्टेरियाचं नाव आहे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. आता स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनीचा अर्थ काय होतो आपण पाहूया. स्ट्रेप्टो मीन्स चेन अँड कॉकस मीन्स स्पेरिकल. तर या बॅक्टेरिया ज्या असतात त्या स्पेरिकल असतात आणि त्या एकमेकाला अटॅच असतात त्यामुळे आपल्याला चेन सारखं त्याचं स्ट्रक्चर दिसतं. देर आर 2 टाइप्स ऑफ दिस बॅक्टेरिया. वन कॉजेस न्यूमोनिया इन ह्यूमन्स अँड अदर मॅमल्स कॉल्ड पॅथोजिन व्हाईल अदर स्ट्रेप्टोकॉकस आर नॉन पॅथोजिन. मग या स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियामध्ये 2 प्रकारच्या बॅक्टेरिया असतात. एक म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया पासून न्यूमोनिया डिसीज होतं म्हणून त्याला पॅथोजेनिक असं म्हणायचं. आणि दुसऱ्या स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया जे आहेत बॅक्टेरिया त्याच्यापासून न्यूमोनिया डिसीज होत नाही म्हणून त्याला नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया असं म्हणायचं. ग्रिफिथ यूज्ड 2 strains or 2 genetic varieties of Streptococcus. The 2 strains used were first type is S type. तर त्याला S type का म्हणायचं तर बॅक्टेरियाचं जे सेल आहे त्याच्यामध्ये 2 कंपोनेंट्स असतात. एक म्हणजे त्याचं सेल वॉल आणि आतलं सायटोप्लाझम आणि त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल. मग आता सेल वॉल जो आहे तो या बॅक्टेरियामध्ये स्मूथ आहे आणि या बॅक्टेरिया व्हायरुलंट आहेत म्हणजे पॉयझनस आहे पॅथोजेनिक आहे आणि एनकॅप्सुलेटेड म्हणजे त्याच्याभोवती मेम्ब्रेन आहे कॅप्सूल आहे. हे कॅप्सूल जे आहे ते म्युकोपॉलिसॅकराइडनं बनलेले असते आणि ते शायनी असते म्हणून त्याला यस टाईप असतो. दुसरा जो आहे बॅक्टेरिया तो आर टाईप. स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाचा दुसरा टाईप जो आहे तो आर टाईप. हा याला रब आर मीन्स रब आणि नॉन व्हायरुलंट आहे म्हणजे याच्यापासून डिसीज होत नाही. नॉन पॅथोजेनिक म्हणजे डिसीज न होणारी अँड नॉन कॅप्सुलेटेड याच्याभोवती कॅप्सूल नसतं. ग्रिफिथनी जो एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. फर्स्ट स्टेप, when he injected bacteria of strain R to mice, the mice survived because it did not develop pneumonia. As we know, strain R are non-pathogenic. आणि त्या इंजेक्ट केल्या माइसला तर माइसना न्यूमोनिया झाला नाही आणि त्या काय झाल्या सर्वाइव्ड झाल्या. सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं पहा. when he injected bacteria of strain S to mice, the mice developed pneumonia and died. मग सेकंड स्टेप मध्ये स्ट्रेन यस बॅक्टेरिया
माईसला इंजेक्ट केलं तर माईसमध्ये निमोनिया झाला आणि सर्व काय झाल्या डायड. इन थर्ड एक्सपेरिमेंट ही इंजेक्टेड हीट किल्ड स्ट्रेन एस बॅक्टेरिया टू माईस. वन्स अगेन द माईस सर्वाइव्ह. आता पहा एस स्ट्रेन बॅक्टेरिया जे आहेत किंवा स्ट्रेन एस बॅक्टेरिया जे आहेत त्या कशा आहेत पॅथोजेनिक, पण त्या जर हीट किल केल्या आणि इंजेक्ट केल्या तर माईसमध्ये निमोनिया डिसीज झाला नाही. याचा अर्थ काय झाला तर याची जी ऍक्टिव्हिटी होती ती स्टॉप झाली. इन फोर्थ एक्सपेरिमेंट ही मिक्स्ड हीट किल्ड एस बॅक्टेरिया. या हीट किल्ड एस बॅक्टेरिया काय झाल्या नॉन पॅथोजेनिक झाल्या. पण चौथ्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे पहा त्यांनी, ही मिक्स्ड हीट किल्ड एस बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर अँड इंजेक्टेड टू माइस. द माइस डायड ड्यू टू निमोनिया. बघा इथे काय झालं तर हीट किल्ड एस बॅक्टेरिया नॉन पॅथोजेनिक आहे. स्ट्रेन आर बॅक्टेरिया किंवा आर स्ट्रेन बॅक्टेरिया नॉन पॅथोजेनिक आहेत. पण या दोघांचं मिक्सचर ज्यावेळेला इंजेक्ट केलं त्यावेळेला माइसमध्ये निमोनिया झाला and the mice died due to pneumonia. He suggested that the genetic material from the heat-killed strain S bacterium had somehow changed the living strain R bacterium into strain S bacterium. त्यामुळे R strain bacterium जे आहेत त्या काय झाल्या पॅथोजेनिक झाल्या. आणि कन्क्लुजन काय पहा, ग्रिफिथ concluded that the R strain bacteria must have taken up from the heat-killed S type bacterium, which allowed R strain to get transformed into smooth-coated bacterium and become virulent. म्हणजे S strain bacteria कडून R strain bacteria ने काहीतरी घेतलं आणि त्या काय झाल्या व्हायरुलंट झाल्या. नेमकं याच्यामध्ये काय झालं, नंतरच्या संशोधनामध्ये असं सिद्ध झालं की बॅक्टेरियामध्ये दोन कंपोनंट्स असतात. एक त्याचं कवर जे प्रोटीनने बनलेलं असते व दुसरं DNA. इथे काय झालं तर हीट किल केलेल्या बॅक्टेरियामधील कोट कवर होते त्याचे डिनॅच्युरेशन झाले, पण DNAचे डिनॅच्युरेशन झाले नाही, कारण DNA हीट स्टेबल आहे म्हणजे उष्णतेचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. बॉइलिंग टेम्परेचरला त्याचं डिनॅच्युरेशन होत नाही, फक्त स्ट्रँड सेपरेट होतात. DNA मध्ये जो दोन स्ट्रँड असतात त्याच्यामध्ये जो हायड्रोजन बॉन्ड असतो तो ब्रेक होतो आणि दोन स्ट्रँड सेपरेट होतो. वन ऑक्सिजन इज अब्सेंट इन DNA. DNA चा फुल फॉर्म माहिती आहे आपल्याला, डीऑक्सिरायबोज न्यूक्लियस. डी म्हणजे लेस, ऑक्सिजन लेस असणे. हा जो वन ऑक्सिजन लेस आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिएक्टिव्हिटी. हा ओ का रिस्पॉन्सिबल फॉर रिएक्टिव्हिटी. या ठिकाणी हा H एकच आहे, इथे O एक कमी आहे, ऑक्सिजन कमी आहे. सिन्स रिएक्टिव्हिटी सेंटर इज इलिमिनेटेड DNA विल बी लेस रिएक्टिव्ह. आता याच्यातलं ऑक्सिजन काढून टाकलाय तो की ज्या ठिकाणी रिएक्टिव्हिटी सेंटर आहे तेच काढून टाकल्यामुळे काय झाला हा DNA लेस रिएक्टिव्ह झाला अँड मच स्टेबल झाला अँड RNA इज मच रिएक्टिव्ह अँड अनस्टेबल. नंतर हे DNA स्ट्रँड R स्ट्रँड बॅक्टेरियामध्ये गेले व त्या बॅक्टेरियामधील DNA बरोबर जॉईन झाले व R स्ट्रँड बॅक्टेरियाचे S टाईपमध्ये रूपांतर झाले. त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. मग डेफिनेशन काय पहा ट्रान्सफॉर्मेशनची, इन्सर्शन ऑफ नेकेड DNA in the bacterial cell is known as transformation. स्ट्रँडेड DNA बॅक्टेरियल सेल मध्ये जो जातो त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणायचं. इन्सर्शन म्हणजे घुसणे ऑफ नेकेड DNA in the bacterial cell is known as transformation. डेफिनेशन लक्षात ठेवा कारण याच्यावर प्रश्न विचारतील. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन किंवा डिफाईन ट्रान्सफॉर्मेशन, एक मार्क्स आहे. दुसरी एक डेफिनेशन महत्वाची आहे ती म्हणजे ट्रान्सडक्शन. याच्यावरही प्रश्न विचारला जातो, तो पुढे आपण भाग पाहणार आहोत. ट्रान्सडक्शन म्हणजे काय, पण इथे मी जाता जाता त्याची डेफिनेशन सांगतो. व्हेन DNA इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनदर बाय व्हायरस इज कॉल्ड ट्रान्सडक्शन. बघा इथे काय सांगितले, DNA is transferred from one bacterium to another bacterium by virus
इथे DNA कसा गेलाय, तो डायरेक्ट गेला, एकटाच DNA गेला, पण त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणायचं. आणि जेव्हा तो व्हायरस मार्फत एका बॅक्टेरियामधून DNA दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जातो तेव्हा त्याला म्हणायचं ट्रान्सडक्शन. ही पण डेफिनेशन महत्वाची आहे. ग्रिफिथचा जो एक्सपेरिमेंट आहे तो पाहूया. रब स्ट्रेन बॅक्टेरिया ज्या कशा आहेत, नॉन पॅथोजेनिक आहे, या इंजेक्ट केल्या माऊसला तर माऊस आला. वेन स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया आर पॅथोजेनिक, डिसीज निर्माण करणारे बॅक्टेरिया, इंजेक्टेड टू माऊस dead due to the pneumonia. Then in third experiment, he heat-killed smooth strain bacteria. So these are the heat-killed smooth strain bacteria. Injected to mouse, the mouse alive. कारण का हीट किल केल्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटी स्टॉप झाली. मग रब स्ट्रेन अँड हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया. चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये ग्रिफिथने काय केलं तर रब स्ट्रेन बॅक्टेरिया जे आहे की ज्या नॉन पॅथोजेनिक आहेत आणि हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया ज्या हीट किल केल्यामुळे नॉन पॅथोजेनिक झालेले, त्याचं मिक्सचर केलं, इंजेक्टेड टू माऊस डेड. तर बा दोन्ही नॉन पॅथोजेनिक झालेल्या होत्या तरीसुद्धा माऊस काय झाला, माऊसमध्ये निमोनिया झाला आणि तो डेड झाला. याचं कारण नंतरच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. या एक्सपेरिमेंटवरती आपल्याला प्रश्न विचारला जाईल. एक्सप्लेन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट्स अँड गिव इट्स कन्क्लुजन फॉर 3 मार्क्स. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे अ व्हेरी मॅककार्टी अँड मॅकलिओड्स एक्सपेरिमेंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.